अमरावती जिल्ह्यातील भातकुलीतली 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरगुती वादातून रागाच्या भरात अकोल्यात आली। ती शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर पोलीस चौकीतील कर्मचाऱ्याला दिसल्यानंतर तिला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे नेण्यात आलं। त्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलं। तिच्याकडे रोख रक्कम आणि सोने असा एकूण सुमारे 1,90,000 रुपयांचा ऐवजही आढळून आला। शहरातील मध्यवर्ती बसस्थानक चौकीतील कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना मुलगी एकटीच बराच वेळ बसून असल्याचं दिसलं। त्याच वेळी एक व्यक्ती हातात मुलीचा फोटो घेऊन मुलीचा शोध घेताना आढळला। चौकशीअंती तो युवतीचा मामा असल्याचं स्पष्ट झालं। फोटोची पडताळणी करताच पोलिसांनी मुलगी जिथे बसली होती ते ठिकाण दाखवलं। मामासह काही नातेवाईकांनी तिथे पोहोचल्यावर किरकोळ वाद उद्भवला। पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत सर्वांना सिव्हिल लाईन ठाण्यात आणलं। तेथे मुलीचं समुपदेशन करून तिला शांत केलं। तसंच नातेवाईकांनाही समज देण्यात आली। अखेरीस मुलीला सुरक्षितपणे मामाच्या स्वाधीन करण्यात आलं। तिच्याकडे असलेले दागिने आणि रोख रक्कमही मामाकडे परत करण्यात आली। आई वडिलांमधील सततच्या वादामुळे मुलगी मामाकडे राहत होती, परंतु मामा मामीच्या किरकोळ बोलण्यानं ती व्यथित झाली आणि रागाच्या भरात असं पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलंय।